बाबासाहेब, तुम्ही होतात म्हणून आम्ही आहोत. प्रत्येक भारतीय माणसाच्या जीवनात आपल्या अभ्यासू लेखणीने ना भूतो ना भविष्यती असा बदल घडवणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त मी हार्दिक आणि आपला कल्लाकार परिवार या 341व्या भागात वंदन करीत आहोत. ज्या दिवशी बाबासाहेब पंचतत्वात विलीन झाले त्याला महापरिनिर्वाण असं म्हणतात. पाली भाषेत निब्बाण या शब्दाचे संस्कृत रूप निर्वाण ही एक अवस्था आहे. मनातील सर्व मानसिक विकार यांचा पूर्ण नाश झाल्यानंतर प्राप्त होणारी अभूतपूर्व शांती, निर्मळता आणि अंतिम मुक्त अवस्था म्हणजे निब्बाण. 6 डिसेंबर 1956 हा भारतीय इतिहासातील केवळ एक दिनांक नाही, तो लाखो बहुजनांच्या हृदयात कोरलेला वेदनादायी ठसा. ज्या व्यक्तीने मानवी हक्क दिले, संविधान दिलं, स्वतःच्या अस्तित्वाचा अभिमान दिला, तोच त्यांच्या डोळ्यासमोरून कायमचा निघून गेला होता. ह्या दिवसाचं वर्णन करताना आचार्य अत्रे लिहितात की या महान नेत्याच्या मृत्यूला मृत्यूची कीव वाटू लागली आहे. मरणाने आज आपले हसू करून घेतले आहे. बाबासाहेब आयुष्यभर लढत राहिले ते जात, अन्याय, भेदभाव, अज्ञान, गरिबी आणि असमानतेच्या विरुद्ध. पण त्यांच्या शरीरातील रक्ताचा प्रत्येक थेंब लोकशाही, मानवता आणि समतेसाठी झळत होता. त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत ते लिहित राहिले, विचार करत राहिले, समाजाला काय देता येईल ह्याचा ध्यास घेत राहिले. अगदी आदल्या रात्री त्यांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाची प्रस्तावना पूर्ण केली आणि श्वासाच्या अंतिम क्षणापर्यंत कार्य करत राहा असा मूक संदेश त्या मूकनायककाराने दिला. जरी त्यांचा श्वास थांबला असला तरी त्यांची लढाई, त्यांचे विचार, त्यांचे स्वप्न अजूनही पुढे चालत आहे. 6 डिसेंबर हा त्यांच्या महापरिनिर्वाणाचा दिवस असला तरी तो आपल्यातील महामानवाच्या जाणीवेचा दिवस आहे. ही जाणीव अशी सांगते की समतेची वाट कधीच सोपी नसते, न्यायासाठी दररोज लढावं लागतं आणि स्वाभिमान ही गोष्ट संघर्षातूनच जन्माला येते. आजच्या दिवशी फक्त दुःख व्यक्त न करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वचन देऊया. त्यांनी आपल्यासाठी पाहिलेलं स्वप्न, त्यासाठीची लढाई, त्यांचे विचार आणि संविधान यांचं रक्षण आपण करू. महापरिनिर्वाण दिन हा दिवस वेदनेचा असला तरी त्या वेदनेतूनच शक्ती मिळून समतेच्या नव्या भारताची उभारणी करण्याची प्रेरणा घेऊ. आमच्या कल्लाकार टीमकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.